हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे आणि या निमित्तच मी एक गोड जोडी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर त्यांचं नवीनच लग्न झालं आहे. तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते. अभिनेता अभिषेक रहाळकर आणि कृतिकासोबत आज आपण डेटवर चाललो आहे. तर मी बेसिकली नाशिकमध्ये आली आहे जिकडे अभिषेक राहतो आणि नाशिकमधले त्यांचे फेवरेट स्पॉट्स आपण आज फिरणार आहोत. म्हणजे आधी ते लोक ज्या डेटवर गेले होते आज मी त्यांच्यासोबत जाते आहे. सो चला तर मग जाऊया अभिषेक आणि कृतिकासोबत डेटवर. या सरप्राईजची लेवल असते आणि ही तू लेवल गाठली आहेस म्हणजे फुल. कसे आहात दोघंही आणि खूप भारी वाटते मला नाशकात येऊन तुम्हाला भेटून. थँक्यू वेलकम टू नाशिक. आणि आम्ही दोघंही खूप छान आहोत, मस्त मजेत आहोत. कृतिका खूप गोड दिसतेस आणि लग्नाच्या फोटोजमध्येही दोघं गोड दिसत होतात ॲज युजल. मला असं वाटतं इंस्टाग्रामलाही प्रश्न पडला असेल की अचानक काय झालं बाबा, एवढा लोड काय येतो आहे लाईक्सचा. पण तुलाही तसे कमेंट्स आले असतील. किती भारी वाटलं जेव्हा सगळे शुभेच्छा देतात किंवा सगळ्यांचे मेसेज येतात. खूप छान वाटलं. म्हणजे घरी आल्या आम्ही मला वाटतं दुसऱ्या दिवशी केलं होतं का त्याच दिवशी अपलोड केलं रात्री. हे पण आम्हाला कन्फ्युजन आहे नक्की काय. नाही 24 तारखेला आमचं लग्न झालं आणि आम्ही फोटोग्राफरला सांगितलं तर 1-2 फोटो त्याने मॅनेज करून दिले. त्याच दिवशी रात्री आम्ही पोस्ट केले. आणि खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं एवढं. अचानकच खूप मेसेज आणि हे आले. मी तर गांगरून जातो, खूप मेसेज आणि कमेंट्स आले की. हो, माझ्यासाठी तर खूप नवीन होतं कारण यांनी मला कोलॅब केलं असल्यामुळे तर ते मलाही येत होते. त्यामुळे माझ्यासाठी तर खूपच नवीन होतं एवढे लाईक्स आणि काय कमेंट्स. त्यामुळे मी निवांत 1-2 दिवसांनी रिप्लाय दिलेत सगळ्यांना. येस. आणि नाशिकात आलो आहे आपण आणि नाशिक म्हटल्यावर तुझं म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप सगळं तू इथे झालं आहेस आणि आज आपण नाशिक एक्सप्लोर करणार आहे. पण ही जागाही तुमच्यासाठी स्पेशल आहे असं मला कळलं. सर बसूया आपण निवांत आहे ना. खरं तर नाशिकात आल्यावर थोडंसं म्हणजे वेगळंच वाटते कारण का मुंबईचा उकाडा आणि इथे जरा थोडासा गारवा आहे. पण कसे आहात दोघं? कारण का मला खूप भारी वाटते कारण की इतकी वर्ष आपण मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत होतो आणि तेव्हा मी प्रत्येक वेळेला त्याला विचारलं आहे काय प्लॅन आहे बाबा लग्नाचा किंवा काय. दरवेळी त्याने मला घुमून फिरून आणि हां बघू आता पुढे. तर म्हणजे कसं हे झालं आहे मला. आणि ह्या प्लेसबद्दल मला पहिले सांग की काय सिग्निफिकन्स आहे. आपण आत्ता आहोत कुसुमाग्रज स्मारक या वास्तूमध्ये आणि आमच्यासाठी खरं तर ही खूप स्पेशल जागा आहे. याचं कारण आम्ही इथेच पहिल्यांदा भेटलो आणि मी ज्या थिएटर ग्रुपमध्ये काम करायचो आम्ही इथेच प्रॅक्टिस करायचो आणि ती जॉईन झाली होती कृतिका आणि आम्ही इथेच पहिल्यांदा भेटलो शेवटच्या हॉलमध्ये. त्यामुळे ही जागा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आमचा मला वाटतं प्रपोज करेपर्यंत इथेच होतो याच एरियामध्ये. नंतर काही कारणामुळे आम्हाला शिफ्ट करावी लागली जागा. त्याच्यानंतर मग ते खूप लांब होतं, मग तिने तिकडे येणं सोडलं. पण लकीली तोपर्यंत मी पटवलेलं होतं. तिकडे मी येते हळूहळू. पण साधारण किती वर्ष तुम्ही डेट करता किंवा रिलेशनशिप आहे? सो हे आमचं आता 10वं वर्ष आहे. येस. शपथ. हो, 2015 पासून आम्ही डेट करतो. आणि माझी एक खरंच इच्छा होती की लग्नाच्या आधी ॲटलिस्ट 10 वर्ष पूर्ण झाले. भारी वाटतं जरा. मस्त वाटतं बोलायला. डेकेड लकीली झाले त्याने. तर मागच्याच वर्षी कदाचित लग्न केलं असतं आम्ही. पण लकीली 10 वर्ष पूर्ण झाले हे करायच्या आधी. वाव भारी. पण मला आता जे सुरुवात कोणाकडनं झाली होती प्रपोज कोणाला केलं होतं? मला असं वाटतं की अभिषेक आहेच इतका म्हणजे नाईस ह्युमन बिंग की त्याच्या कोणीही प्रेमात पडेल चांगल्या अर्थीसुद्धा. म्हणजे असं नाही की त्याच अँगलनी. सो मला मित्र म्हणून तो खूप आवडतो जसा तो माणूस आहे. तुला त्याची कोणती क्वालिटी आवडली होती आणि कोणाला पहिले प्रपोज केलं होतं? तसं सांगायचं तर म्हणजे आम्ही आधी फ्रेंड्स होतो. म्हणजे कळालेलं आम्हाला आधीच पहिल्याच भेटीत आमचा तो आय कॉन्टॅक्ट झालेला आणि तिथेच समजलेलं की काहीतरी आहे. पण मग आम्ही दोघांनी घाई नाही केली. युजली म्हणजे जसं हळूहळू बोलणं वगैरे. आणि झालं असं की माहीत होतं की आहे काहीतरी. पण यांनी माझा नंबर घेतलेला आणि 2 महिने झाले मला असं. हो नाही तू उगा 2 महिने बिने नाही
आम्ही म्हणजे तिला मी असं सांगितलं, आता डायरेक्ट कसा नंबर मागणार, तर मी तिला सांगितलं की एक ग्रुप आहे, तर तुला त्याच्यात ॲड करायचं, तर तुम्हाला नंबर दे तुझा वगैरे. तिला कळलं काय. ती फक्त हसली, तिने नंबर दिला. तर मी जरा एक चांगल्या मोमेंटची वाट बघत होतो, कसा काय मेसेज करावा तिला वगैरे, आणि त्यात फ्रेंडशिप डे आला. हा तू स्टोरी सांगा. एकदम इज्जतीत. तर मला म्हणजे मी टाईपही केला मेसेज, पण मला असं झालं की फ्रेंडशिप डेच्या दिवशी नको, फ्रेंड झोन नाही व्हायचं आपल्याला. रक्षाबंधन तर नकोच नको. पण तिनेच पहिल्यांदा मेसेज केला मग फ्रेंडशिप डेच्या दिवशी, असाच काहीतरी फॉरवर्ड केला कुठला. तर मला असं अरे यार, म्हणजे ते जनरल तेव्हा काय होतं ते 7-8 जणांना सिलेक्ट करून पाठवता येतो काहीतरी होतं ना ते. तर म्हणलं अरे यार, त्याच्यात पाठवलाय मेसेज मला. तर मी थोडा विचार केला, पण मी तिला तसाच रिप्लाय दिला, काय यार जनरल मेसेज पाठवतो म्हणलं. मग मी त्याला म्हणाले की अरे स्पेशल मेसेज आधीच पाठवलाय, कारण मी आधी हॅपी फ्रेंडशिप्स डे पाठवला होता पर्सनल, आणि मग नंतर फॉरवर्डेड मेसेज पाठवला होता. सो मी त्याला सांगितलं की पहिले स्पेशल मेसेज पाठवलाय, मग हा फॉरवर्डेड. आणि मला असं झालेलं की हा का नाही मला मेसेज करत आहे किंवा काय. सो मीच विचार केला की आज फ्रेंडशिप डे जाऊ द्या, आपणच इनिशिएटिव्ह घेऊयात आणि मेसेज करूयात. मग हां येस. आणि मुलींना बहुतेक कळतं की हा बेसिकली ह्याच्या मनात चाललं की ही काय रिॲक्ट करेल, म्हणजे ही मला काय समजेल, हिची इमेज काय होईल. तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो की बाबा आहे, ग्रीन सिग्नल देते आणि तू सुरुवात करू शकतोस आहे ना. सो तुला सुद्धा म्हणजे तू ॲक्टिंग करतेस किंवा काय, मला तुझा बॅकग्राऊंड मला जाणून घ्यायला. नाही, मी ॲक्टिंग नाही करत, पण मी आधी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा थिएटर ग्रुप जॉईन केलेला वगैरे, आणि नंतर मी पुण्यात गेले. सो मी मास्टर्स केलं आहे सायकोलॉजीमध्ये, आणि मी चाइल्ड थेरपिस्ट आहे. पण मी आवड म्हणून वगैरे करायचे. सो तेव्हाच आमची तेवढ्यात पटवलं. पण म्हणजे पुढाकार घेतल्यावर पण धाकधूक असते ना, की आता कसं विचारायचं बाबा आणि काय करायचं. म्हणजे नाही, म्हणजे खूप काय म्हणू आपण, ऑर्गॅनिकली झालं ते सगळं. खरं तर पहिल्यांदाच आम्ही जेव्हा एकमेकांना पहिल्याच दिवशी बघितलं, तेव्हाच ते काय म्हणू क्लिक झालं होतं, किंवा दोघांनाही आम्ही आवडलो होतो एकमेकांना. पण मला तिलाही आणि रश करायचं नव्हतं ते. आणि म्हणजे असं हां, असं नको होतं की फक्त अट्रॅक्शन आहे, मग 1-2 वर्षाची रिलेशनशिप आणि मग ब्रेकअप, तसं नको होतं मला. सो आय वॉन्टेड टू मेक शुअर की मला मनापासून आवडते ही, प्रेम आहे, तिला पण ऑब्व्हियसली तसं. त्यामुळे आम्ही वेळ घेतला व्यवस्थित. आणि जेव्हा कळलं की दोन्ही साईडनी आहे, दोघांनाही जेन्युइनली प्रेम वाटते, ते खूपच ऑर्गॅनिकली झालं त्याच्यानंतर. खरं आहे. पण मी प्रपोज केलं. हो, कसं केलं होतं, काय म्हणजे कविता, शेर काय शेर? हो, आता आठवून 10 वर्ष झाले. पण तो कविताही करतो, छान शेरो शायरी करतो. तुला बेसिकली म्हणजे असं असतं ना की रागवली आहे बाबा किंवा काय झालं आहे, तर एक बेसिकली ही गोष्ट केल्यावर तिचा राग जातो, अशी कोणती गोष्ट आहे? ती ना, अगदी खरं सांगायचं तर खूप लो मेंटेनन्स आहे. म्हणजे तिला काही इतक्या फालतू गोष्टी आवडतात. म्हणजे साधं एक शेवपुरी, मसालापुरी. म्हणजे तुला एक किस्सा म्हणून सांगतो. आम्ही रिसेंटली तिच्या घराजवळ एक नवीन आईस्क्रीम आणि एक अशा टाईपचं दुकान सुरू झालं. तर आम्ही बसत नाही कुठे शक्यतो, आम्ही गाडीतच फिरत असतो किंवा गाडीत बसतो, काहीतरी घेऊन गाडीत खात बसतो. तेवढी प्रायव्हसी आवडते दोघांनाही. तर ते दिसलं जाता तिच्या घराच्या इथे. तिला म्हटलं चल ट्राय करू, नवीन आहे तर ट्राय केलं पाहिजे. तर तिकडे आम्ही ऑर्डर केल्यावर ते 4 वेळा विचार होते, अजून काय आहे का, अजून काय आहे का. म्हटलं नाही नको, आता द्या पटकन म्हणलं. तर मग फायनल त्यांनी हे केल्यानंतर ते म्हणले की आता तुम्हाला सांगतो की अशी आमची ऑफर आहे, तुमची एकदा ऑर्डर फायनल झाली की तुम्ही कूपन काढा, त्यात तुमचं जे काही आकडा निघेल तेवढं तुम्हाला डिस्काउंट आहे. तर मी म्हटलं हां ठीक आहे. तिला म्हटलं काढ, आणि त्याच्यात 100% आलं. त्या दिवशी तिचा जरा मूड ऑफ होता, आणि ती इतकी खुश झाली वेड्यासारखी की 100% ऑफ मिळाला आहे म्हणून. म्हणजे कशावरही काही एक 4-5 रुपयाची वस्तू फ्री मिळाली तरी ती खुश होऊन जाते. जो एकदम लो मेंटेनन्स आहे, कशाही खुश होते ती. क्या बात आहे यार, क्या बात आहे. आणि अभि तुझ्या डोळ्यात दिसत होतं ते फोटोज होते ना लग्नाचे, इतके गोड होते, टचवूड, खूप क्यूट दिसत होतं दोघं, आणि तुझ्या डोळ्यात दिसत होतं की तुमचं किती. आणि मला तेव्हा कळलं होतं की यार भाई ये तो बहुत पुराना लग रहा है. तेव्हा कळलेलं. पण खूप भारी आहे सगळं. आणि
आणि जेव्हा अभिचं करिअर सुरू झालं ना, मला असं वाटतं त्या फेजमध्ये तू त्याच्यासोबत होतीस, जेव्हा काहीच नव्हतं आणि आता तो बनू पाहतोय काहीतरी. सो ती फेज मला सांग ना, की कोणीतरी असावं आणि कोणीतरी आहे आपल्यासोबत, ही किती सपोर्टिंग फिलिंग आहे आणि किती मोटिवेटिंग आहे. आणि खरंच ही गोष्ट जरा खूप इमोशनल आहे माझ्यासाठी. इनफॅक्ट आमच्या संगीतला तिने म्हणजे मी रडायला लागलो होतो अचानक. लोकांना कळलं नाही का बरं ते होतं, पण तिने ज्या गाण्यावर डान्स केला त्याच्यातलं ते हिरे मोती मैं ना चाहूं मैं तो चाहूं संगम तेरे, त्या याच्यावर तिने डान्स केला. आणि बाकीच्यांना तर हां जनरल गाणे, पण मला माहिती आहे की ते तिने खरंच केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी ती खूप गोष्ट इमोशनल होती. मला खूप रडवायला लागलेलं तिकडे. इनफॅक्ट तिचे भाऊ मला नंतर चिडवायला लागले की अरे यार काय तू तिच्या परफॉर्मन्सला रडला, तुझ्या परफॉर्मन्सला तिला काय नाही झालं वगैरे. नाही. सो जसं मी म्हटलं सुरुवात आमची इथूनच झाली. तेव्हा लिटरली म्हणजे 20-30 रुपयाचं पेट्रोल भरायचो मी वगैरे. आणि इनफॅक्ट तिने मला पुश केलं की तू आता शिफ्ट हो मुंबईमध्ये. कारण तसं नाशकामध्ये ह्या क्षेत्रात राहून अर्थार्जन अवघड आहे. अगदी मला वाटतं 1-2 लोक असतील जे हेच क्षेत्र परस्यू करतात आणि तरी इन्कम पण त्यांचा चांगला आहे. नाहीतर काहीतरी दुसरं करावं लागतं किंवा मग एका पॉईंटनंतर ऑब्व्हियसली हॉबी बनून राहते तुमची. मला तसं नको होतं. माझा कधीच काही प्लॅन बी नव्हता. त्यामुळे तिने पुश केलं की नाही तू आता जा मग मुंबईत, आपण बघू काय. आणि तेव्हा ती ऑलरेडी पुण्यात होती. सो आमचं घर नाशिक, मी मुंबई, ती पुणे, असं ते 3 हे होतं. पण तिने खूप सपोर्ट केला तेव्हा. आणि म्हणजे काही गोष्टी असतात ज्या घरी आईबाबांना नाही सांगू शकत. ऑलरेडी त्या दोघांना खूप हे होतं आणि ते एका पॉइंटला समजू शकत नाही की त्यांची ती अपब्रिंगिंग वेगळी आहे किंवा आपलं. आणि म्हणजे त्यांना त्यांच्यासमोर वीक नाही दिसू शकत मी, असं मला हे होतं की मला कोणी नकार दिलाय किंवा मला कोणी रिजेक्ट केलं हे मी माझ्या आईबाबांना नाही सांगू शकत. ते नाही ते डायजेस्ट करू शकणार असं मला वाटायचं. त्यामुळे त्यांना मी अरे आज कमाल झालं ऑडिशन, काय म्हणजे आज भारी वगैरे सगळं. आणि जे काय ते हिला सांगायचो, हिच्यासमोर सगळं निघायचं. ती खूप मला कन्सोल करायची, ती पॉझिटिव्ह ठेवायची कायम. आणि अक्षरशः म्हणजे ज्युनियर आर्टिस्टची कामं मिळते ऑब्व्हियसली मी फ्रस्ट्रेट व्हायचो की अरे यार मी काय हे करण्यासाठी नाही आलो आहे मुंबईत. आणि त्याच्या आधी मी एकांकिका लीड वगैरे केलं. म्हणजे असं नाही की लीडच करायचं आहे मला वगैरे, पण चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर असं काहीतरी मिळणं ते डिमोटिवेटिंग होतं वगैरे. पण ती माणूस म्हणूनच इतकी चांगली आणि पॉझिटिव्ह ना, तिने मला कायम पॉझिटिव्ह ठेवलं. तिने कायम पुश केलं मला. आणि म्हणजे आजपर्यंतचा कुठलाही रोल असा काही आला आहे डिसिजन घ्यायचा तर आम्ही दोघंच डिस्कस करून कायम तो कायम आधार वाटतो. एकदा असं आलं की एका ठिकाणून लीडची ऑफर होती आणि एक जितू तेव्हा तशी नावाची सिरियल केली ज्याच्यात सपोर्टिंग रोल होता. तर मला असं वाटलं की ते केलं पाहिजे, कारण त्याच्या आधी एक मी केली होती सिरियल लीड म्हणून जी चालली नव्हती. आणि मला असं वाटलं की ही मोठी सिरियल आहे, मोठी स्टारकास्ट आहे, पण मी खूप अनशुअर होतो माझ्या डिसिजनबद्दल. आणि मी तिला सारखं म्हणजे दर 10 मिनिटांनी फोन ऐकणार मला असं वाटतंय, ऐकणार असं वाटतंय. सो तिने कधीच की अरे मी पण माझ्या कामात आहे किंवा काय, तिने कधीच मला ते हे केलं नाही. तो जो अनसर्टनिटीचा एक पिरियड असतो ना, जेव्हा मी खूप वोलटाईल असतो, तेव्हा ती खरोखर सगळं बाजूला ठेवून ती हे करते आणि कायम मला स्ट्रॉंग ठेवते, पुश करते. त्याच्यामुळे मला वाटतं आजपर्यंत जो काय माझा प्रवास झाला आहे त्याच्यात तिचा खूप मोठा वाटा आहे. येस, भारी. पण त्यानंतरच मन धागा धागा जोडते नवी मालिका मिळाली आणि ती मालिका इतकी बूम आणि कॅरेक्टर इतकं बूम झालं की आता चॉकलेट बॉय म्हणून तू ओळखतोय सगळीकडे. पण अजून खूप पल्ला गाठायचा आणि आम्हाला तुला बघायचं टेलिव्हिजनवर सतत आणि सिनेमांमध्येही. सो आपण ते बोलतात ना मॅनिफेस्ट करूया की चांगल्या गोष्टीच पुढे होतील. आणि तुला लग्नाच्या वेळेला असं फिलिंग झालं असेल ना की अभी तो मेरा है, अभी भाई कुछ भी बोलो. नाही, मुझे पहले से पता था वो मेरा है. ऑफिशियली भाई शिक्कामोर्तब झालेला आहे. ऑफिशियली तर झालेलं असं. मला असं होतं की नाही, मला तर माहिती आहे, पण बिचाऱ्या खूप सगळ्या मुलींचा हार्ट ब्रेक होणार आहे. अरे मी तुला नावं सांगू शकते.
अरे नाही, आम्ही म्हणजे याच्या पोस्टवर वगैरे कमेंट्स यायच्या ना, आणि मी त्याला मुद्दाम स्क्रीनशॉट काढून काढून सर्कल करून पाठवायचे आणि तो खूप लाजतो. म्हणजे त्याला असं आहे की हे असं काही नसतं किंवा काय, पण मी त्याला तसं खूप छळते की बघ असं आहे तसं आहे. येस. सो मला असं वाटतं तर ही जागा आहे ना, जशी सैराटची ती जागा अशी फेमस झाली होती, इथे नंतर पण लोक येतील अरे अभिची लव्ह स्टोरी इथे सुरू झाली. पण नाही. येस, यू नेव्हर नो, इथे खूप लव्ह स्टोरीज सुरू झालेल्या असतील. येस येस. आणि इथे मी बघते स्टुडंट्स पण बरेच आहेत, तर मग असेल सुद्धा. सो मला ना खरंच भूक लागली आणि नाश्त्यात काय छान मिळतं हे तुम्ही सांगू शकता. सो आपण नाश्त्यात सगळं छानच मिळतं, पण आपण येस. पण डेट हा कॉन्सेप्ट आपण बोलतो ना की प्रत्येक वीकला तर एक डेटवर गेलं पाहिजे, काहीतरी प्रवासात माणूस नव्याने समजतो, असं काय काय असतं. तुम्ही किती डेट्सवर गेला आणि कुठे कुठे जायला आवडतं बेसिकली? हे पहिले तर आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये होतो. सो जेव्हाही आम्हाला वेळ मिळायचा, आणि हा खाण्याचा खूप शौकीन असल्यामुळे आम्ही बाहेर व्हॉट्स इन माय लंच सेगमेंट केलं, मस्त मांडी बिंडी घालून जेवायला. खूप खूप प्रेम आहे. तर नाशकात आहोत, तर मला वाटतं आपलंच पहिले जिथे आम्ही खायचो इथे समोरच एक आहे पाणीपुरी. त्याच्यानंतर जे जनरल आता आमचं गेल्या कित्येक वर्षातलं हे आहे, हरिभाऊ नावाची एक पाणीपुरी आहे, ती आहे. एक आईस्क्रीमची जागा आहे, म्हणजे काही खाल्लं तरी इव्हन आम्ही मित्र पण जातो, किती काही खाल्लं तरी नंतर एक आईस्क्रीम किंवा गोड झालं पाहिजे. आणि आम्ही आधी असं काही नाही की खूप चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि खाऊ वगैरे. आम्ही खूप खूप बेसिक गोष्टी करायचो आणि आम्हाला खूपच त्यातनं आनंद मिळायचा की हां, म्हणजे अगदी एक चक्कर मारून आलो किंवा काय पाणीपुरी खाल्ली, कुल्फी खाल्ली, बस वी वर डन. हां, कॉफी. भारी रे. येस. सो नाशकात आहोत आणि आपण आज डेटवर खास जातोय. आज कबाब में हड्डी आहे, झेला जरा मला, पण मला खरंच तुमच्याच प्लेसवर जायचं आहे जिथे तुम्ही खायचात आणि आपण खरंच भूक लागली आहे. सो चला आपण जाऊया, है ना? चलो. सो अभि आणि कृतिकाच्या स्पेशल स्पॉटवर आता आम्ही आलो आहे. म्हणजे जिथे जहाँ से सुरुवात हुई थी तिकडे पाणीपुरी खायला आलं. तुम्ही सुरुवात करा ना. आमच्यासाठी वेगळी इमोशनल व्हॅल्यू आहे त्याला. हां, म्हणूनच मला इथे यायचं होतं, कारण का जिथे मस्त म्हणत नाही, ते मस्त नाहीये. अरे यार तू. पण कृतिकाच्या हातचं काय जास्त आवडतं, किंवा कृतिकाला कुकिंगची आवड आहे का? आम्हाला दोघांनाही आहे. तुला आठवतं मी त्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो केकबद्दल, तर हीच आहे ती. हां, सो ही खूप उत्तम. आम्ही लॉकडाऊनमध्ये एकत्र सुरू केलं होतं ट्राय. ती तिच्या घरी, मी माझ्या घरी ऑब्व्हियसली, आणि तिचे व्यवस्थित सक्सेसफुल होत होते केक. अँड ती खूप आता चांगले करत आहे. माझ्या अजूनही जमत नाहीत. आता तू ये मुंबईत, आता आपण करणार होतो, आपली पेंडिंग आहे. आता कृतिकासोबत आपण करूया तिघही. म्हणजे माझ्या घरी पण कॉम्पिटिशन असायची. म्हणजे माझी आत्या तिकडून रेसिपी करते, मी इकडून करते. म्हणजे मी कशी शेअर, तर तुमच्यामध्ये पण तसं होतं? हो, शेअरपेक्षा तिचं म्हणजे माझे होतच नव्हते. माझ्या घरच्यांना बिचारांना काय काय खावं लागत होतं आणि ती खूपच उत्तम करत होती. पण बाकी पण ती खूप छान करते. मला वाटतं ते कोरियन मॅगी भारी करते. नाही, आपलं कोरियन मॅगी कोरियन स्टाईल. आणि तो तर म्हणजे खूपच चांगला कुक आहे. पनीरची भाजी, पावभाजी, काय अजून बरंच काय काय करतो. नाही खरंच, आणि त्याला खूप आवड आहे. आणि निवांत वेळ घेऊन, हां, म्हणजे सगळं प्रॉपर कटिंग वगैरे पासून त्याला हे कापून देते, हेल्प करते, चॉपिंग, क्लिनिंग, सगळं. पहिल्या स्टेपपासून इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्या रेसिपीमध्ये, तर आनंद मिळतो पूर्ण. त्याला आजूबाजूला कोणी नको असतं. त्याला त्याच्या झोन. तिला पण तिने शेवभाजी खूप छान करते ती. तर घरी आत्ता परवा तिने केली होती, तेव्हा मग मी पावभाजी केली होती.
तुम्ही कोणाला आजूबाजूला येऊ दिलं तर तिने पण मग शेवभाजी करताना कोणाला आजूबाजूला येऊ दिलं नाही. इतकी वर्ष डेट करता म्हटल्यावर घरी ओळख असेल किंवा घरी कधी कळलं होतं, इनिशियल डेजमध्येच की नंतर थोडं? घरी म्हणजे एकतर आम्ही खूप माझ्या घरी सांगितलं तेव्हा तर 8 वर्ष झालेली होती आम्हाला ऑलरेडी. पण त्याच्या आधी एकदा आई ॲक्सिडेंटली भेटली होती हिला, कारण हिची बेस्ट फ्रेंड तिच्या बेस्ट फ्रेंडची सख्खी मावस बहीण माझ्या एका चुलत भावाची बायको आहे. सो आणि त्याच्या आधीपासून आम्ही ऑब्व्हियसली डेट करत होतो. तर अचानक ते लग्न ठरलं. ती म्हणली की अरे रहाळकर. म्हणलं अगं हो माझा भाऊ लागतो तो वगैरे असं ते झालं. माझी फ्रेंड मला फोन करते, अगं रहाळकर म्हणजे म्हणलं हो नाशकात तर एकच रहाळकर आहे ज्यांना मी ओळखते, तेच असतील म्हणलं. सो मी याला विचारलं, म्हणे हो माझा भाऊच आहे. म्हणलं घ्या झालं. त्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता आणि मेहंदी होती. सो मी आईला सोडलं का मी निघालो होतो जस्ट आणि हिचा फोन आला. हां आईला घ्यायला आलो होतो, हिचा फोन आला आणि मी आईला म्हटलं तू 2 मिनटं थांब मी जरा आलो वगैरे. तर आईला काहीतरी सस्पिशियस वाटलं आणि माझी आई जरा शेरलॉक होम्स आहे त्याच्यामुळे त्यांना कळत असतं, आपल्याला असं वाटतं की काही माहीत नाही. हो त्यामुळे ती बरोबर आली माझ्या मागे. त्यामुळे ती भेटली पण तेव्हा काही नाही मैत्रीण आहे वगैरे असं हे करून झालं होतं. पण घरी ऑफिशियली सांगितलं आम्ही 2 वर्षांपूर्वी. तिच्या आईला थोडं आधी कळलेलं होतं. माझ्या पप्पांना तर कानगुण होतीच, म्हणजे खूप आधीपासनं त्यांना म्हणजे इकडे ते सोडायला वगैरे यायचे मला तेव्हापासून त्यांना थोडं येतं. पण ही ऑल्सो केप्ट इट व्हेरी क्वाइट, म्हणजे काही जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही वगैरे. ही वॉज लाईक की ती येऊन सांगेल तेव्हा. हां रिलेशनशिप पण आहे तुमचं? हो मी माझ्या पप्पांशी खूप क्लोज आहे, वडिलांशी. हो त्यामुळे मी आय थिंक त्यांना थोडं माहीतच होतं टप्प्याटप्प्यात. सो मी जेव्हा सांगितलं ऑफिशियली, ही वॉज लाईक हां अभिषेक रहाळकर नाव आहे, हां बोल पुढे, हां मग हे माहिती आहे ते माहिती आहे. आणि बेस्ट पार्ट वॉज की आम्ही याची सगळी कामं बघतच आलो होतो, म्हणजे स्वामिनी वैदेही आणि सो सॉफ्ट लॉन्च काय म्हणतात तो मी खूप आधीपासून केला होता. अरे मस्त आहे ना ॲक्टर वगैरे. आणि त्यांनाही आवडायचा तो. सो मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जेव्हा फायनली सांगितलं तर तेव्हा तर म्हणजे सगळं ओकेच होतं, माहीतच होतं. सो असा काही प्रॉब्लेम किंवा हे काहीच आम्हाला आला नाही. ची इमेज तुझ्या घरी कशी होती? अरे खूपच हां म्हणजे आधी तर माहीतच नव्हतं काही. म्हणजे मी एक ती पण मजा असते ना घरी लपून छपून भेटण्यात वगैरे. ते पण आम्हाला घ्यायची होती ती मजा. खूप आम्ही भरपूर 8 वर्ष ती मजा घेतली. तिने तिच्या घरी सांगितल्यानंतर मग ती म्हणली की तू पण सांग आता घरी. म्हटलं ठीक आहे. आणि अक्षरशः माझ्या घरात म्हणजे आणि तिला इतकं ते एक्साइटमेंट होती की अरे काय बोलणं झालं, काय रिॲक्ट झालं काय सांग. तर अक्षरशः म्हणजे अजूनही खोटं वाटतं तिला की मॅक्झिमम 30 सेकंदाचं कॉन्व्हर्सेशन झालं. कोणाच्या तरी लग्नाचा विषय चालू होता. तेव्हा आई बाबा म्हणले की अरे तुझं काय आता, तुझी गर्लफ्रेंड आहे की नाही. म्हटलं आहे. म्हणे कोण आहे मग. म्हटलं आणि तो भेटायला. मग बाकी म्हटलं आता मग भेटून बोलू ना काय ते. एवढंच कॉन्व्हर्सेशन झालं. बाकी माझ्या आईला नाव माहीत नव्हतं, पण आईला बाबांना आधीपासून ऑब्व्हियसली जसं तू म्हणालीस की आपण असं समजत असतो त्यांना काही नाही. पण त्याच्या आधी 1-2 वर्ष त्यांना कुणकुण लागली होती, त्यांना माहिती होतं जवळपास. माझ्या भावाला आधीपासून माहीत होतं. आम्ही माहीतच होतं आमच्या दोघंही भावांना. पण आता इतकं म्हणजे छान गेल्या 2 वर्ष आणि लग्नाच्या आधीपासून 2 वर्ष घरात माहीत असल्यामुळे म्हणजे मी जेव्हापासून तू तेव्हा तशी करत होतो तेव्हापासून घरी माहीत होतं. त्यामुळे येणं जाणं होतं घरी तिचं. भेटायचे आईबाबा सगळे, तिचे आईबाबा माझे आईबाबा असं. त्यामुळे खूप छान बॉन्डिंग आधीपासून त्यांचं झालं. त्यामुळे म्हणजे लग्नाच्या आधी त्यांना सगळ्यांना एकमेकांना वेळ मिळाला, म्हणजे एकदम थोडं रिलॅक्स ती पण या घरामध्ये कम्फर्टेबल होती. त्यामुळे जवळपास 2 वर्ष आधीपासून त्यांना माहीत असल्यामुळे ते पण इझी झाले त्या याच्यामध्ये. आणि आता म्हणजे ती आणि आई दोघं मिळून मला टोमणे मारत असतात. पण तुला भाऊ ना, म्हणजे बहीण नाही ना, म्हणजे घरात एक मुलगी आल्यावर एक वेगळंच वातावरण. पण म्हणजे आमच्या घरामध्ये कसं होतं, मी आणि भाऊ असल्यामुळे ऑब्व्हियसली ते खूप आमचा वेगळा दंगा किंवा हे चालू असतं. तर ती मला सारखं म्हणायची की अरे तुमच्या घरात मुलगी नाही ना, त्यामुळे तुला माहीत नाही घरात वेगळं हे असतं. किंवा म्हणजे आम्ही दोघंही आईबाबांशी खूप क्लोज आहोत, मी आणि भाऊ.
पण तरी तिचं असं म्हणणं होतं की नाही नाही, तरी एक मुलगी असली तर वेगळं हे असतं, आईला वेगळं कम्फर्ट असतो वगैरे. म्हटलं एवढं काही नाही. आणि आमच्या घरात म्हणजे खूप छानच वातावरण होतं आधीपासून. पण जेन्युअनली ही घरात आल्यापासून आई ज्या पद्धतीने ओपन अप झाली आहे किंवा ती जे म्हणायची की मुलगी घरात असली की वातावरण वेगळं असतं, ते खरंच आत्ता मला रिअलाईज होतं आहे की हो, म्हणजे कदाचित एखादी मग बहीण असायला हवी होती आम्हाला. तो काळ होता ना की सासूचा धाक वगैरे, तो आता नाही राहिला आहे. म्हणजे सासू इज चिल. मला असं वाटतं की आत्ता मुलींनी ना घरचे कसे ते बघावं, मुलगा एक सेकंडरी असावा. असं घरच्यांशी हो खरंच एकदम एकदम चिल आहे. म्हणजे काहीही काय म्हणतात ते, मला सगळे फोन करून विचारतात लग्नानंतर, काय ग कशी ॲडजस्ट झाली का तू, कसं वाटतंय वगैरे. म्हणलं मी रिलॅक्स आहे. खूप रिलॅक्स आहे मी. काय नाही, घरी जसं होतं तसंच, म्हणजे अगदी. आणि याची आई पण म्हणजे खूपच, म्हणजे त्या इतक्या साध्या आहेत, काहीच असं काय म्हणतात भीती किंवा काय अनकम्फर्टेबल आहे वगैरे काहीच नाही. तिच्या विदाईच्या वेळेस ती ही रडलीच नाही. म्हणजे बरं तेवढ्यासाठी ना, म्हणजे आमचा फोटोशूट थोडा निघायला उशीर, कारण खूप लोक भेटणं आणि ते सगळं झालं. जेवण करून मग आमचा तो इंटरव्ह्यू वगैरे करतात ना, तसं करून मग आम्हाला ते म्हणाले की अरे चला विदाई करायची म्हणजे चला. आणि सगळे थांबलेले होते. आणि म्हणजे आता मला असं वाटलं होतं की आता कदाचित रडतील किंवा काय सगळे. पण ही तर हसत होती एकदम, अरे ठीक आहे तुम्ही कशाला हे करताय वगैरे. माझी आई भयंकर रडत होती आणि म्हणजे सगळ्यांनाच असं हे झालेलं. आणि मला असं होतं की प्लीज नका रडू, मी इथेच आहे 15 मिनिटाच्या अंतरावर. आणि मला असं होतं की मी रडले ना तर मग म्हणजे माझे वडील वगैरे पण ते सगळे होते ना, मला नको होतं ते. आणि मला असं झालं की अरे मी इथेच आहे 15 मिनिटाच्या, माझी आई ढसा रडतीये. बाकी म्हणजे ही रडेच ना, ही हसतेच आहे किंवा काय, बाकी मग कोणालाच इमॅजिन केलेलं असतं ना कुठेतरी की आपली मुलगी एकाच दिवशी जाईल सासरी आणि त्यांना ते भरून येतं. सो एक तिचा एक छोटा मावस भाऊ आहे, तो असा खांबाच्या मागे असा अर्धा दळून बिळून रडायला लागला एकदम हमसून. आणि आणि मला जरा प्लीज बंद कर, मी खूप वाईट दिसते सगळ्यांसमोर. याच्यावरून कळतं की किती कूल आहेत तुझ्या घरचे आणि सगळं किती चिल्ल आहे. असं वाटतं पाणीपुरी आपली सॉगी व्हायच्या आत आपण खाऊयात, है ना. सो आता आडवा हात मारलाय पाणीपुरीवर आणि आता आपण नेक्स्ट प्लेस कुठे चाललो आहे तुमची फेवरेट? आता एक समर्थ म्हणून ज्यूस सेंटर आहे नाशिकचं, जे खूप फेमस आहे अननस सरबत तिथलं. सो आपण तिथे जाऊयात आता. कडकडीत आणि जरा गार होऊया, है ना. चिल मारू. मस्त पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि आता जरासा थंडावा म्हणून पोटाला आपण ज्यूस प्यायला आलो आहे. हे पण फेमस आहे नाशकातलं. येस. हे पण म्हणजे मी जिथे लहानाचा मोठा झालो, जुना नाशिक RK एरिया, तिथलं आहे शेवाळ्यांचं अननस सरबत, समर्थ आईस्क्रीम ज्यूस सेंटर म्हणून. आणि खूप फेमस आहे. एका गाड्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि आता त्यांचं मोठं 2-3 शाखा नाशिकमध्ये झाल्यात. सो आता हे आमच्या स्टोरीसारखंच आहे जरासं. पण नाशिकमधली माणसंही गोड आहेत, म्हणजे शूट आहेत. करायला जागा वगैरे देत आहेत, तर थोडीशी भीती वाटते बरं काय रिॲक्ट करतील. पण इथं गोड लोक आहेत नाशिकचे. कळतेच आहे ते. मला असं वाटतं काय आपण पायनॅपल अननस सरबत. ओके. म्हणजे या ज्यूसची खासियत आहे की ज्यूस पण आहे आणि आईस्क्रीम पण आहे आणि त्याच्यात खाली पल्प पण असतो आणि मिक्स करून घ्यायचं. आणि बर्फ आणि हे मी मुंबईत नाही बघितलं. लग्नानंतर म्हणजे असं आपल्याकडे प्रथा आहे की सुनेने काहीतरी बनवायचं असतं. काय बनवलं पहिलं? शिरा केला होता. हो. कधी मला वाटतं 26 तारखेला. नाही 26 तारखेला.
तर सुट्टी होती, सगळे घरी होते, त्यामुळे मग शिरा केला होता सगळे. म्हणजे पहिली रसोई. ऑफिशियली अनऑफिशियली केलं होतं का पहिले? नाही 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 ना रे, नाही. ऑफिशियली पहिली रसोई शिरा. गोड ना, राहाळकरांना गोड खूप आवडतं. पण एक असं असतं ना की हे पदार्थ खावा तर ह्याचा हातचा असा कोणता आहे म्हणजे जो कृतिकाच्या आणि सेम अभिषेकसाठी? पास्ता भारी करते, सँडविच खूप छान करते. अजून त्या दिवशी खरंच जेन्युइनली शिरा खूप भारी केला होता तिने. मला वाटतं शिरा थोडासा प्रेशर थोडंसं मी तो उठलो नव्हतो तोपर्यंत. अंडर गायडन्सच केलेला. खूप कमाल केला होता. आणि अभिचाचं काय म्हणजे खायला? ते पावभाजी आणि पनीरची भाजी आणि श्रीखंड खूप छान. आता मला पोळ्या येत नाहीत फक्त करता. ठीक आहे, पोळ्या बाकडी बघून घेतो का. पण आता फुल फ्लेजेडली जेव्हा आता काम सुरू होईल आता एका पिरियड नंतर असं म्हणायला हरकत नाही, पण तेव्हा मुंबईत जेव्हा शिफ्ट होशील तेव्हा असं वाटतं की तेव्हा होईलच म्हणजे जमेल आणि तू एक कर मी एक कर असं एक सुरू असेल. सायकोलॉजी म्हणजे शिकली आहेस त्या ह्याच्यामध्ये आहेस, पण तुला अभिनयाची आवड आहे म्हणजे तुम्ही एकांकिका वगैरे एकत्र केल्या आहेत, पण ती स्टेज असते ना म्हणजे सुरुवातीचा काळ होता तेव्हा आपण शोधत असतो की आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे नक्की, पण ह्याची ओढ कधी लागली तुला म्हणजे ह्याच्यामध्ये करिअर करावं हे कधी सुचलं? आणि सेम तुला प्रश्न की अभिनयातच आपण जावं हे? शाळेनंतरच मी आर्ट्स घेतलेलं आणि मी म्हणजे सायकोलॉजी करत होते म्हणजे, आणि हे मी आवड म्हणून करायचे. सो माझं फर्स्ट हे सायकोलॉजीच होतं. दिस वॉज लाईक हॉबी फॉर मी आणि आवडही होती खूप, म्हणजे आलेलं मनात की करूयात पण घाबरले मी ते सगळं बघूयाचं. पण तू तिचा अभिनयाला काय रेट म्हणजे करशील म्हणजे? अगं मी एवढं फार काय केलं नाही पण नाही तिचा ना म्हणजे ती कथ्थक शिकलेली आहे, बाय द वे कथ्थक ट्रेंड आहे, त्यामुळे त्याच्यात एक इनरंट ग्रेस आहे जी म्हणजे स्टेजवरही तिने ते केली होती का तेव्हा पण होती, आणि तिच्या एकंदरीत वागण्या बोलण्यात चालण्यात पण ना ती ग्रेस जाणवते मी तिला ते कायम म्हणतो. सो मेनली डोळे बोलके आहेत. हो अरे सो ते खूप आहे. पण अभि तुला कधी असं म्हणजे हे झालं होतं? मला म्हणजे मी करतो लहानपणापासून खरं तर. माझ्या आईचं जास्त क्रेडिट आहे त्याच्यात. माझी आई बीडची आहे आणि ती हुशार होती कायम, पण ना तिला अजूनही म्हणजे असा 4 लोकांमध्ये गेल्यावर तिला कॉन्फिडेंटली बोलता येत नाही किंवा ती ऑकवर्ड होऊन जाते एकदम. तर तिची अशी इच्छा होती की माझं तसं होऊ नये, मी ॲटलिस्ट बोलू तरी शकलो पाहिजे 4 लोकांमध्ये उभं राहून ठामपणे, किंवा जी स्टेज फ्राईट म्हणतात तर तसं काही होऊ नये माझ्या बाबतीत. तर तिने मला स्पर्धांना न्यायला सुरुवात केली लहानपणापासून. म्हणजे मी शाळेतही जात नव्हतो त्याच्या आधीपासून, 2-2.5 वर्षाचा असल्यापासून पाठांतराच्या स्पर्धा असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, कुठल्याही याला कुठेही घेऊन जायची मला ती. 10वी नंतर मग मी स्वतःच शोधत होतो काय करायचं आहे. MCA करायचं म्हणून करत होतो, पण ते काही जमतही नव्हतं, आवडतही नव्हतं. मग हिनी तेव्हा फोर्स केला म्हणून मी MCOM केलं कम्प्लीट. पण तेही असंच चालू होतं, तेव्हा थिएटर चालूच होतं. पण मग तेव्हा असं आलं की नाही मला अभिनय खरंच करायची इच्छा आहे. मग त्या प्रोसेसमधून आनंद मिळायला लागला आणि तरी मी वेळ घेतला, पण मग कळलं की नाही आपल्याला अभिनयच करायचा आहे. बेस्ट डिसिजन होता. आणि पण कधी कधी असं होतं की काही गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात, पण तुमच्यामध्ये तसं कधी झालं आहे का, किंवा एक्सप्लेन करायची गोष्टच येत नाही की समजून जातो आपोआप? नाही म्हणजे नाही तसं आम्ही खूपच मॅच्युअर आहोत आणि अंडरस्टँडिंग आहोत, त्यामुळे असं कधीच एक्सप्लेन करावं नाही लागलं की अगं हे याच्यासाठीच आहे किंवा त्यालाही की असं असं करतो आहे वगैरे, असं आय डोंट थिंक कधी झालं आहे. आणि म्हणजे ती जास्त करून, कारण तिचं क्रेडिट आहे ते, ती खूपच मॅच्युअर्ड आहे. आणि मेन आमचं कॉन्व्हर्सेशन खूप आहे, प्रचंड कॉन्व्हर्सेशन आमच्यामध्ये आहे. हो. आणि लाँग डिस्टन्स असल्यामुळे ना आम्हाला
त्या गोष्टीची गरजही जास्त होती आमच्यात. म्हणजे कुठे समजा मी बाहेर जातो आहे ना, तर मग तिला सांगू की मी इकडे इकडे चाललो आहे, या लोकांसोबत चाललो आहे, किंवा ती जाते कुठे तर मी या लोकांसोबत इकडे इकडे चालले आहे. हे एकमेकांना आम्ही असं वाटत असतं की माहिती आहे कुठे काय. खूप बारीक बारीक ज्या इतर कोणाला सांगत नाही अशा गोष्टी आम्ही एकमेकांशी खूप कॉन्व्हर्सेशन आमचं असतं. रात्री पण आम्ही 1-1, 1.5 तास बोलायचो फोनवर. आता तर काय पण म्हणजे पूर्ण वेळ. आता मी आधी ह्याला राहायचो, मग ठाण्यात राहायचो आणि मोडला शूट होतं, सो तो 2 तासाचा प्रवास असायचा. तर घरातनं निघालो की मी डायल करायचो फोन लाऊडवर ठेवून, घरातनं म्हणतो सेटवरनं निघालो की मग ते पूर्ण वेळ आमचा फोन चालायचा वगैरे. असं आमच्यात कॉन्व्हर्सेशन खूप असल्यामुळे असं कधी काही झालं नाही की आम्ही लांब आहोत किंवा काय. आणि बाकी कामाच्या बाबतीतही तिला माहिती आहे प्रोफेशनलिझम काय, किंवा ती सेटवरती येते त्यामुळे तिलाही असं कधी काय हे झालं नाही किंवा आमच्यात असं काही त्या गोष्टीवरनं एक्सप्लेन करायची वेळ आली नाही. दॅट इज नाईस. आणि आत्ता हे जे जेनझी आणि सिच्युएशनशिप आणि काय काय शिप ॲड झालंय ज्या मलाही माहिती नाही कॉन्सेप्ट यार. म्हणजे काय हे म्हणजे इतकं काय म्हणतात सरप्रायझिंग किंवा काय नवीन आहे आमच्यासाठी. आम्ही तसे खूप ओल्ड स्कूल आहोत दोघंही, त्यामुळे माझ्या भावामुळे आम्हाला एक एक शब्द कळतात. आणि तो मला कायम सांगतो, अगं दीदी हे म्हणजे हे असतं किंवा ते म्हणजे तसं असतं, कारण आम्हाला अजिबात त्यातलं काहीच माहीत नाही आहे. आणि आम्ही तसे खूपच ओल्ड स्कूल आहोत. म्हणजे दोघंही खूप ओल्ड स्कूल आहोत आम्ही खूप आत्तापर्यंत एकमेकांना पत्र लिही किंवा हो आणि ते छान वाटतं. हो हो हो. किंवा जे गिफ्ट्स दिलेले आहेत खूप आधी, ते जपून ठेवणं, सांभाळून ठेवणं. आणि आमचे गिफ्ट्स असे नसायचे की काही ऑर्नामेंट आहे किंवा काय. एकतर आम्ही कार्ड्स ग्रीटिंग्स बनवायचो खूप, किंवा पत्र लिहायचो, किंवा हाताने एखादी बनवलेली गोष्ट आम्ही एकमेकांना द्यायचो. त्याच्यात सुरुवातीला पैसे नव्हते हा एक मुद्दा होता. अरे म्हणजे तो फेस सगळ्यांच्या आयुष्यात येऊन. हो, पण त्याच्यात तिने कधीच असं हे केलं नाही की अरे यार हे काय, म्हणजे मी तिला कधी चित्रबित्र काहीतरी हे करून दिलं वगैरे. तर तिला त्याच्यातली इमोशनल व्हॅल्यू कायम समजायची किंवा अजूनही ती त्याच गोष्टीला व्हॅल्यू करते. आता एखादी गोष्ट विकत घेता येते म्हणून ते विकत घेऊन तिला ते त्याच्यात तिला अप्रूप नसतं. विकत घ्यायला हो, पैसे दिले डन झालं. म्हणजे आम्ही सुरुवातीला जे पहिल्या वर्षात जायचो वगैरे खायला किंवा कुठे, तेव्हाचे तिने आता त्या बिलावरचे आकडे बिकडे सगळे निघून गेलेत, पण ते नुसतं रिकामे प्लेन वाईट झालेले आहेत तिने जपून ठेवल्यात. किंवा ज्या आम्ही एकमेकांना दिलेल्या पहिल्या गिफ्ट आहेत ते असं सगळं ठेवलं. आणि त्याच्यात मेजर हेच आहे, पत्र आहेत, कविता आहेत मी तिच्यासाठी लिहिलेल्या. तर त्याची तिला व्हॅल्यू होती. त्यामुळे आम्ही तसे खूप ओल्ड स्कूल आहोत दोघंही. किंवा असं कुठे खूप आम्ही खूप फॅन्सी हॉटेलला डेटला गेलो तसलं कधीच आम्ही केलं नाही. तू बघितलं असं कुठेतरी पाणीपुरी खाय किंवा असं. आणि मेजर आता गाडी आहे तर गाडीतच बसून गप्पा मार. मग आम्ही 3-3 तास बसतो गाडीत. मग भूक लागली कुठेतरी जायचं, पार्सल घ्यायचं, तिथेच बाहेर बसून खायचं, पण आपल्या आपल्या प्रायव्हसीमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवणं, गप्पा मारणं आम्हाला जास्त आवडतं. ही बेस्ट व्हॅलेंटाईन्स डे पहिल्यांदा व्हॅलेंटाईन्स डे तुमच्यासोबत असं सेलिब्रेट करते. सो मस्त आता गारगार पिऊया आणि नेक्स्ट स्पॉट बघूया कुठे नेताय तुम्ही. नेक्स्ट काय आहे म्हणजे आपल्याकडे लिस्टमध्ये? आता एक खूप फेमस आईस्क्रीम आहे नाशिकचं. सो जे अगेन आम्ही खूप ट्रिपा गेल्यात त्याच्यावरती. त्यामुळे ते आईस्क्रीम खायला आपण जाऊयात. असं झालं आहे का म्हणजे तुम्ही एका स्टॉलवर खूपदा गेले आहेत आणि त्यांना आत्ता कळले किंवा तुमचं लग्न झालं आहे किंवा डेट करता हे कळल्यावर ते स्वतःहून तुम्हाला हे करता, अरे ये तो कब से आते थे हमारे पास वगैरे? लग्न झाल्यानंतर अजून आम्ही कुठल्या स्टॉलवर गेलो नाही त्यामुळे कदाचित असं नाही. पण आमचं सँडविचवाला वगैरे आहे पंचवटी कारंजावरचा, त्याचं होईल आता असं. किंवा हा म्हणजे खूप आधीपासून या सगळ्या जागांवर जातो, म्हणजे फार कॉलेजमध्ये असल्यापासून वगैरे, हां शाळेत असल्यापासून. त्यामुळे मग त्याची ओळख आहे. म्हणजे तो काउंटर अरे क्या कैसे हो वगैरे सुरू होतं त्याचं. मस्त मजा येते मला हे ऐकताना. आणि आता आपण ज्यूस पिऊयात आणि आपण नेक्स्ट स्पॉटवर लगेच धाव घालूया आहे ना. चला.
लग्नामध्ये कसं एक कॉमन फॅक्टर असतो ना की काय कायांचं असं असतं की म्हणजे पावभाजी म्हणजे भेटल्यापासून ते आत्तापर्यंत पावभाजीवर त्यांचं असतं. तुमचं मला असं वाटतं एक तो दुवा आईस्क्रीम आहे है ना. म्हणजे जे सुख इथे त्यांच्या फेसवर मी आता बघितलं ना एक बाईट घेतल्यावर ते काही एवढं. मला असं कृतिकाला जास्त आवडतं आईस्क्रीम की अभिषेक तुला? हां मलाही आवडतं पण त्याला जास्त आवडतं. 23 डिसेंबरला बड्डे असतो, 22ला रात्री तिला आम्ही बाहेर पडलो, छोटा एक पेस्ट्री दोघांनीच कापली वगैरे असं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आणि तिला रात्री 12 वगैरे वाजले होते. त्यामुळे तिला म्हटलं की बघ आपण हॉट चॉकलेट घ्यायचं कधी. किंवा नाही 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 ते थिकशेक मिळतो, खूप कमाल असतो. नाही नाही मी थिकशेक पिणार वगैरे बघ. पण तिने काय ऐकलं नाही, माझं आईस्क्रीम खाल्लं. तिने थिकशेक पहिला रात्रीतनं आजारी पडली. अख्खा वाढदिवस त्याच्यानंतरचा आठवडा जाम. त्याच्यामुळे तिला 1 तारखेलाच मी शुद्धी बड्डेला जो सगळ्यांनी आजारी पडले. हां पण ना अनेक म्हणजे बॉलिवूड मूवीज किंवा प्रत्येक रोमॅन्स नॉव्हेलमध्ये ना एक गोष्ट कॉमन असते की रोज नव्याने प्रेमात पडण्यासाठी ना नवीन नवीन कारणं शोधायची असतात. आपणच म्हणजे फार मोठ्याची गरज नाही आहे, एकदम छोटी कारणं पण बस आहेत. तर एखादी तुमच्या दोघांबद्दल एकमेकांची अशी गोष्ट जी खूप जास्त म्हणजे असं बोलतात ना की प्रेमात पडायला भाग पडते की ही गोष्ट आहे ना ह्यामुळे इसलिए ये मतलब असं आहे, म्हणजे ती गोष्ट म्हणजे तुम्हाला समजलं मी काय बोलते. हां अशा खूप गोष्टी असतील आय एम शुअर. काय पण एक गोष्ट जी स्टँड आउट करायला हेल्प करते आपल्या पार्टनरला ती कोणती आहे? ती म्हणजे माणूस म्हणून जेन्युइनली इतकी चांगली आहे ना. तिला कोणी नव्याने भेटलेली व्यक्ती पण खूप अटॅच होते तिच्याशी पटकन. कारण जेन्युइनिटी माणूस म्हणून. आणि तिच्या स्वभावात एक वॉर्मथ आहे, त्याच्यामुळे खूप मला तरी खूप कम्फर्टेबल आणि इज आऊट झाल्यासारखं वाटतं तिच्यासमोर. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सुंदर मुलींसमोर ना काहीतरी आपण असं वाटतो तसं प्रिटेंड करण्याचा एक कल असतो मुलांचा. पण तिच्यासोबत असताना ऑब्व्हियसली मी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोच मी, पण कुठेही मला कधी असं काहीतरी मी प्रिटेंड करायची गरज आहे किंवा जे मी नाही तसं वागायची गरज आहे हां असं होत नाही. ती इतकं कम्फर्ट करते की तिच्या मी जसा आहे तसा तिच्यासोबत कुठलेही फिल्टर न ठेवता कुठलेही आवरण न चढवता तिच्यासोबत वावरू शकतो. ते मला फार आवडतं. म्हणजे तिच्यासोबत असताना मी असतो पूर्णपणे. आणि हा कम्फर्ट खूप कमी लोक देऊ शकतात तुम्हाला. म्हणजे फक्त या इक्वेशनमध्येच नाही, जनरलीसुद्धा कुठेही काही लोकांसोबत थोडं ऑकवर्डच होतं किंवा अनइझी फील होतं. तसं तिच्यासोबत खूप वॉर्मथ आणि खूप कम्फर्ट फील होतं. ते मला फार आवडतं तिचं. आणि अभिबद्दलची काय? मी सांगेन की ही इज द आन्सर टू ऑल माय क्वेश्चन. हो खरंच नाही म्हणजे जेन्युइन की मला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही गोष्ट हवी असेल किंवा काही असेल, माझं पहिले फर्स्ट स्ट्राईक इज अभ्या. आणि त्याच्याकडे असतंच हां ठीक आहे ना करू आपण. किंवा मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं पण खूप टेन्शन घेते. इज लाईक ठीक आहे ना चिल, एवढं काय करू आपण, होईल हे वगैरे. आणि खूप खूप रिलॅक्स्ड आहे, खूप रिलॅक्स्ड आहे, खूप अति रिलॅक्स्ड आहे. पण हां निवांत कारभार आहे. पण मग त्यामुळे एक यु नो काय म्हणतो आपल्याला एक पाठिंबा किंवा हां एक मिळतं की नाही हा आहे ना ठीक आहे. सो लेड बॅक असतो आपण जरा. आणि त्याचा दुसरी गोष्ट त्याचा आवाज किंवा त्याच्या बोलण्याची पद्धत. आता ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, आय एम नॉट लाईंग. हां त्याला असं वाटतं की तुम्ही उगाच कुठल्याही गोष्टीचं त्याचं कौतुक करते. ऑब्व्हियसली बायस तर आहेच त्याच्यामध्ये, काही बायस. पण क्रिटिक पण असेल ना तुम्ही एकमेकांचे क्रिटिक मोठे. म्हणजे मला असं वाटतं की ते असावं. कारण का इतर लोक तर चांगलंच बोलतील आपल्यासमोर, एक व्यक्ती हवी जी आपल्याला खरं आरसा दाखवेल की बाबा हे तू आहेस. आणि मला ना म्हणजे सॉरी कंप्लीट नाही मला तिचं ओपिनियन खूप अफेक्ट करतं.
म्हणजे आता एक प्रोजेक्ट करत होतो मी आणि माझ्यासाठी तो महत्त्वाचा होता. आणि एका पॉईंट नंतर ती असं म्हणली की अरे नाही छान हवे आहे काय वर. आणि मी खूप चिडलो होतो तिच्यावर की तू कसं काय असं बोलू शकतेस की गोष्ट छान नाही आहे किंवा मजा येत नाही बघायला किंवा वर्क होत नाही तू तर हे कर ना. पण ती म्हणली की अरे मी खरं ते सांगते ना तुला, मला जे जेन्युइनली वाटते ते सांगते. सो मला तेव्हा पण मी नंतर विचार केला मला का राग का आला नाही, ती बरोबर तर सांगते. पण नंतर असं आलं की कारण तिला जर तसं वाटायला लागलं तर मला पण तसं वाटायला लागतं त्या प्रोजेक्टबद्दल. मी पण तशा दृष्टीने बघायला लागतो आणि कुठेतरी मला ते पटत होतं, मला ते तसं व्हायला नको होतं म्हणून मी तसा रिॲक्ट झालो तेव्हा. पण इन जनरलसुद्धा तिच्या ओपिनियननी ना मला खूप अफेक्ट होतं. पण मला असं वाटतं की ही दिसत जरी अशी लहान अशी असेल ना तरी पण बोलतात ना धाक असा तिचा आहे थोडासा. मग स्वानंद म्हणजे याचा मित्र स्वानंद केतकर, तो आम्हाला त्या दिवशी तेच बोलला की म्हणे आम्ही इजाफतचा एक कार्यक्रम झाला होता, त्यानंतर आम्ही भेटलो होतो सगळे. तर तो म्हणे त्या दिवशी आम्हाला कळालं की अभ्याला बोलणारी आणि त्याला मुठीत ठेवणारी कोणीतरी सापडलेली आहे. आणि आम्ही इतके खुश झालो की कारण हा सगळ्यांची खेचतो, सगळ्यांना काही ना काही बोलत असतो. त्यामुळे याला कोणीतरी बोलणारी आहे हे त्यांना बघून खूपच आनंद झाला. वाव, मला पण आवडलं. म्हणजे छोटीशी मी झलक बघितली आता, भारी आहे हे, मस्त आहे असं मला झालं. पण खरंच खूप भारी आहे तुम्ही. आणि मला असं वाटतं की आजच्या जनरेशनला अशी गोष्ट आणि असं प्रेम अनुभवावं यार एकदा तरी. म्हणजे हे क्याही मतलब मी क्याही बोलू असं झालं आहे माझं. पण लग्नातला तो सोहळा अनुभवायला मी म्हणजे व्हर्च्युअली होते, फिजिकली नव्हते. पण मला थोडंसं क्लिशे आहे पण तरी ही परंपरा आहे आपली. तुम्ही जो उखाणा घेतला होता ना तो मला ऐकायचा आहे. सो मी थोडीशी झलक आय गेस तुम्ही व्हिडिओमध्ये पोस्ट केली तिथे बघितली. हां, पण लग्नातला तर मला आठवलं ते हवे शेर म्हटलेला काही चालेल म्हणजे तुम्हाला आवडेल ते आपल्या टीजरमधलं आहे. पूर्ण झाली आहेत 10 वर्ष प्रेमाची. अभिषेकसोबत सुरुवात करते नवीन आयुष्याची. क्या बात आहे. छोटासा क्यूटसा गोड असा जॉन एलियाचा एक शेर आहे, म्हणजे एक गझल आहे आवडते मला, त्याच्यातले 1-2 शेर आहे की तुम हकीकत नहीं हो हसरत हो, जो मिले ख्वाब में वो दौलत हो. तुम हकीकत नहीं हो हसरत हो, जो मिले ख्वाब में वो दौलत हो. तुम हो खुशबू के ख्वाब की खुशबू और उतनी ही बेमुरव्वत हो. आणि त्याच्यातला एक शेर आहे खूप भारी आहे, किस लिए देखती हो आईना, तुम तो खुद से भी खूबसूरत हो. और दास्तां ख़त्म होने वाली है, दास्तां ख़त्म होने वाली है, तुम मेरी आखिरी मोहब्बत हो. जॉन एलिया. क्या बात आहे यार. म्हणजे पण मला असं वाटतं की ना खूप हाय स्टँडर्ड्स रेस केले असतो मुलांसाठी आता. सो मुलींना सेटल होऊ नका काही म्हणजे कमीच्यासाठी आहे ना, वाय सेटल फॉर लेस है ना, नेवर सेटल. पण मला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला खूप म्हणजे आपण अनेकदा गप्पा मारल्यात आणि फायनली ती गोष्ट जेव्हा घडली ना, भले शॉकिंग होतं पण मी त्याला मेसेजही केला की मला मी खूप हॅप्पी आहे हे सगळं बघून. सो असेच राहा, मजा मस्ती करा, एक्सप्लोअर करा आणि आपण भेटत राहू. मुंबईत तुझं वेलकम आहे, जेव्हा पण येशील तेव्हा आपण मुंबईत डेट करूया आणि ती माझ्याकडनं डेट असेल. इट्स ऑन मी. सो अभि, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आल्या होत्या सोशल मीडियावर. आज ऑन कॅमेरा त्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता दोघं मिळून जोड्याने पहिल्यांदा? मला प्रेक्षकांनी कायम आजपर्यंत खूप प्रेम दिलं आहे. तुम्ही सगळ्यांनी जसं आपण म्हणतो मायबाप प्रेक्षक, तर खरंच आईवडिलांसारखं प्रेम दिलं आहे. सो मला जसं आईवडिलांसारखं प्रेम दिलं तसंच तुमच्या या सुनेला स्वीकारलं, प्रेम दिलं. आमच्यावर तुमचे आशीर्वाद असेच असू द्या आणि लवकरच भेटू. थँक्यू. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वेल विशेस आमच्यापर्यंत पोहोचल्या आहे. सगळ्यांना रिप्लाय करणं खरंच जमलं नाही, पण आम्ही मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच.
तर ह्या डेटचं शेवट आपण गोडपासून करतो आहे आणि आईस्क्रीम आत्तापासून माझंही फेवरेट झालं. सो थँक्यू गाईज आणि थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आज मला इतकं छान वेलकम केलं नाशकात. सो त्यासाठी आणि चिअर्स टू न्यू बिगिनिंग. Cheers. चिअर्स.